हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कस्टमरचा हा गाऊन आलेला आहे माझ्याकडे, बघू शकता। तर हा गाऊन मी उंचीनुसार कमी केलेला आहे, पण जास्तच कमी झालेला आहे। तर याला व्यवस्थित कसा करायचा, याला जोड कसा द्यायचा आणि याची उंची कशी वाढवायची, म्हणजेच हा गाऊन कस्टमरच्या उंचीनुसार कसा वाढवायचा हे बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर बघू शकता खालच्या साईडने मी गाऊन हा कट केलेला होता ना, अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई केलेली होती। तर हा उरलेला कपडा आहे, एवढा कपडा मी कट केलेला होता। तर हा कपडा अगोदर ह्याला जॉईन करून घ्यायचा आहे आणि नंतर फोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता हा जो गाऊनचा कडेचा भाग आहे हा घेतलेला आहे, सरळ भाग घेतलेला आहे आणि हा देखील हा जो कपडा कट केलेला होता कडेची साईड ते ह्या साईडवरती ठेवायची आहे आणि अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। हा जो वरचा कपडा आहे तो मी उलटा घेतलेला आहे आणि खालचा जो कपडा आहे तो सरळ घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्यावरती अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने हा कपडा मी जॉईन केलेला आहे। तर हा कपडा परत एकदा अशा पद्धतीने जॉईन करायचा आहे, जॉईन दिलेला आहे ना त्यावरतीच आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघू शकता 4 इंच आपल्याला खाली वाढवायचं आहे। तुम्हाला जेवढं वाढवायचं असेल तेवढं तुम्ही फोल्ड करायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा मला एवढं 4 बोटं वाढवायचं होतं तर मी एवढं वाढवलेलं आहे। ओके, तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि जॉईन केलेला आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। ओके, तर बघू शकता अशा पद्धतीने हा कपडा मी जोडलेला आहे आणि गाऊनची उंची वाढवलेली आहे। सो बघू शकता बरोबर एकसारखा हा कपडा आपला जोडून झालेला आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खालच्या ह्या साईडला सुद्धा टिप मारू शकता, बट मी इथं एकच मारलेली आहे। तर बघू शकता एकसारखी शिलाई करून झालेली आहे। हे बघा अशा पद्धतीने। तर बघू शकता अशा पद्धतीने कस्टमरचा गाऊन जर तुमच्याकडून उंचीला जर कमी झालेला असेल जास्तच, तर कस्टमरच्या उंचीनुसार तो कसा ॲडजस्ट करायचा, परत कसा त्याला व्यवस्थित करून द्यायचं हे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आय होप तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असावा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा। तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आपलाचा हा व्हिडिओ पूर्ण घेतल्याबद्दल थँक्यू सो मच। भेटूयात अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।